मतक्षेत्र गोंदवली बुद्रुकमध्ये दारू विक्रेत्यावर दहिवडी पोलिसांचा धडक छापा। 5,000हून अधिक किमतीचा विदेशी देशी मद्यसाठा जप्त। 78 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल। मान तालुक्यातील गोंदवली बुद्रुक इथं बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर दहिवडी पोलीस ठाणे यांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी छापा टाकून तब्बल 5,120 रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला असून एका 78 वर्षीय आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास गोंदवली बुद्रुक गावातील आरोपींच्या राहत्या घराच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अहमद बाबूभाई तांबोळी हे बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याचं उघड झाले। छाप्यात पोलिसांनी देशी टँगो पंच, इम्पेरियल ब्ल्यू आणि मॅकडॉन नंबर 1 या विविध मद्य ब्रँडच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या। एकूण 5,120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश भगवान खाडे यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा क्रमांक 143/2026 दाखल करण्यात आलाय। आरोपीला नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं सहभाग घेतला। पुढील तपास पोलीस हवालदार RP खाडे करत आहेत।